वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. आजच्या मननासाठी देवाचे वचन रोमकरास पत्र अध्याय 3 21-25 ही वचने. रोमकरास पत्र अध्याय 3 21-25 ही वचने. आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेश त्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही देवबापाचं वचन रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 21-25 ही वचनं वाचली आहेत. आम्ही ऐकलं आहे की प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं. संत पाऊल म्हणत आहे की जे नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे विश्वासाच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे. आज आम्ही नीतिमान ठरलो प्रियांनो. आज आम्हाला देवाची मुले म्हटलं जातं. आज आम्हाला देवबापाचे लेकरं म्हटलं जातं, देवबापाची प्रजा म्हटलं जातं. यासाठी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवबापाने आम्हावरती अद्भुत अशी कृपा केली की येशू ख्रिस्त आम्ही पापी असताना वधस्तंभावरती आम्हासाठी तो मध्यस्थ झालेला आहे. आम्हासाठी त्याने पापखंडणी भरून देण्यासाठी स्वतः मरण उपभोगलेलं आहे. आणि हे मरण पापामुळे होतं, आमच्या पापामुळे होतं, मनुष्याच्या पापामुळे होतं, जे आम्हाला मिळणार होतं.
परंतु पापाची खंडणी भरून देण्यासाठी आमच्या येशू ख्रिस्ताने त्याचं निर्दोष निष्कलंक असं रक्त आम्हासाठी पवित्र रक्त अर्पण करून आमच्या पापांची क्षमा आम्हाला केलेली आहे. आज आम्ही विश्वास ठेवलेला आहे प्रियांनो, येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे. आज आम्ही नाही तर ख्रिस्त प्रभू येशू आम्हामध्ये जीवन जगला पाहिजे आहे आणि हे जीवन स्वर्गीय जीवन आहे, जे देवबापाची इच्छा आहे, देवबापाची शिकवण आहे. नीतिमत्व आम्ही आचरण केलं पाहिजे, जे येशू ख्रिस्ताने आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. देवबापाचं वचन आम्हाला शिकवत आहे. या पवित्र शास्त्रात आम्ही वाचलं की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. पहा, आज आम्ही कोणतेही मोठं कार्य केले नाही, फक्त आम्ही पश्चाताप केलेला आहे आणि पश्चाताप हा आम्हाला आमच्या पापापासून मागे फिरण्यासाठी शिकवतो. आणि येशू ख्रिस्ताने आम्हासाठी जी खंडणी भरलेली आहे ती खंडणी आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारणं शिकवतो की आता आम्ही पापामध्ये जगणार नाही, तर येशू ख्रिस्ताने जे नीतिमत्वतेचं जीवन आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही पवित्रतेमध्ये जगावं. प्रभूचं वचन 23 शिकवतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. आम्ही उणे पडलो होतो, आमच्या ठाई पाप होतं, कोणत्याही प्रकारचं नीतिमानपणाचा गुण नव्हता आणि आम्ही सर्व काही करून पूर्णतेने उणेच पडत होतो प्रियांनो. म्हणून स्तोत्रसंहिता 49 7 ते 9 वचनांमध्ये म्हटलेलं आहे की तुझ्या पापाची खंडणी तू भरून देण्याचा जरी प्रयत्न केला तर ते ऊनच पडणार आहे, कारण की ती खंडणी फार भारी प्रियांनो. म्हणून ती भारी खंडणी भरून देण्यासाठी माझा तुमचा येशू ख्रिस्त वधस्तंभावरती अर्पण झाला. सर्व मनुष्य जातीला त्यांच्या पापापासून सोडवण्यासाठी व स्वर्गीय शांती, आनंद व स्वर्गीय राज्यातील वारसा हक्क देण्यासाठी तो आम्हासाठी पापाची खंडणी भरून देण्यासाठी मरण पावला. त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे, तर आम्ही देहाने आत्म्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करूया. देवबाप आपणास आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, पित्या, आम्ही तुझे उपकार आभार मानतो. तू आम्हाला आमच्या पापाची खंडणी भरून देण्यासाठी वधस्तंभावरती तू मरण पावला आणि प्रभू तू आम्हाला नवीन जीवन विकत दिलेलं आहे. हे जीवन पवित्रतेमध्ये नीतिमान असं आहे, नीतिमत्वतेचं आहे. होय देवा, तू आमच्यावरती कृपा केली, आम्हाला नवं जीवन तू दिलेलं आहे. ते जीवन आम्ही तुझमध्ये स्वातंत्र्याने, होय देवा, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तुझ्या वचनाचं आचरण करत देवा तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी जगावं, यासाठी आमचं सहाय्य कर. आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो दे बाप्पा. तुमची प्रार्थना ऐकली, विनंती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली आहे, म्हणून ते दे बाप्पा. आमेन. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.